नमस्कार. संवाद तर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी योगिनी शिंत्रे. आता आपलं संवाद सेंटरचं नाव पण बदललं आहे. संवाद असं आहे. त्याचं स्पेलिंगही बदललं आहे. त्याचा लोगोही थोडासा बदलला आहे. असे बरेच काही बदल. इव्हन आपलं जे संवाद सेंटर अनुपम पाच पाखाडी इथे होतं ते आता दोस्ती इम्पेरियाला शिफ्ट झालेलं आहे. त्यामुळे असे काही छोटे मोठे बदल आपल्या संवादमध्ये झालेले आहेत. तर कमिंग बॅक टू अवर टुडेज टॉपिक म्हणजे ध्यान या विषयाकडे वळूया. आजचा विषय हाच मगाशी म्हटलं तसं की आनापानसती किंवा श्वासावर लक्ष, ब्रेथ अवेअरनेस, एवढं सिंपल खरं तर आजचा विषय आहे. पण जो सिंपल असतं तेच खरं जास्ती कठीण वाटतं तसं आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूया लगेचच. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण हे आजचं ध्यान घेत आहोत. काल झाली बुद्ध पौर्णिमा आणि आज आपलं हे मंगळवारचं ध्यान आहे. मध्यंतरी मी काउंटिंग केलं होतं. जवळजवळ 80 ते 82 तेव्हा झाले होते. म्हणजे हे कदाचित 85वं ध्यान असू शकेल. मी कन्फर्म आकडा पुढच्या वेळेला नक्की सांगेन. तर मंगळवार ध्यान 85वं असेल हे. 80-82च्या दरम्यान होता मागे आकडा. तर आपण सुरुवात करूया. संपूर्ण लक्ष श्वासावर आहे. बैठक अवस्थेत जर तुम्हाला बसता आलं, स्थिर अशी बैठक अवस्था ज्यामध्ये पाठीचा कणा सरळ आहे, त्यावर कोणत्याही प्रकारचा ताण नाहीये, अगदी रिलॅक्स असा पाठीचा कणा, संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. ध्यानाच्या दरम्यान जर तुम्हाला पायाची हालचाल वगैरे करावीशी वाटली तर तुम्ही करू शकता. जे त्याचा उद्देश हाच आहे की त्याच्याकडे लक्ष जाऊन तुमचं ध्यान विचलित होऊ नये एवढंच. संपूर्ण लक्ष श्वासावर, ब्रेथ अवेअरनेस, फिजिकल अवेअरनेस. अर्थातच भगवान बुद्ध यांना आपण आवाहन करूया. आणि आजच्या या ध्यानासाठी त्यांच्याकडे मदत, मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन मागूया. जसं तुम्ही त्यांचं स्मरण केलं तसं ते लगेचच इथे म्हणजे ते असतातच. यू जस्ट हॅव टू मॅच द फ्रिक्वेन्सी. त्यामुळे जसं तुम्ही त्यांचं स्मरण केलं त्याबरोबर लगेचच ते इकडे आलेले आहेत. जे इकडे होतेच ते आपण त्यांच्याशी कनेक्ट झालो. जाणीव श्वासावर आहे. श्वास सहज येतोय जातोय. शरीर अगदी शिथिल आहे पण त्याची जाणीव आहे. अवेअरनेस, जाणीव. सगळ्याचं सार हेच आहे. कोणतीही गोष्ट करताना अवेअरनेस, जाणीवेने करणे. आपण काय करत आहोत, कृती कोणती करत आहोत, कशासाठी करत आहोत, याचा एक अवेअरनेस ठेवून, याची जाणीव ठेवून, श्वासाकडे लक्ष ठेवून केलेली प्रत्येक कृती
म्हणूनच हा श्वासाचा अभ्यास जेव्हा आपल्याला राग येतो, आपले विचार जेव्हा खूप जलद गतीने चालू असतात, अँझायटी, राग यांच्या वेळेला श्वास जलद चालू असतो. म्हणून आपण श्वासावरच लक्ष ठेवून आपले विचार रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही श्वास रेग्युलेट कराल तेव्हा विचार आपोआपच शांत होतात. आता तुम्हाला जाणवेल की हा श्वास, ज्याला आपण प्राण म्हणतो, हा श्वास याची जाणीव तुम्हाला नाकाच्या ठिकाणी, नाकपुड्यांच्या ठिकाणी होत असेल, त्याचं फक्त निरीक्षण करायचं, ऑब्झर्व करायचं. नाकातून श्वास आत येतोय, त्याचा स्पर्श कसा जाणवतो, तो कुठपर्यंत पोहोचतोय, खांद्यापर्यंत पोहोचतोय, छातीपर्यंत पोहोचतोय का नाभीपर्यंत पोहोचतोय. या श्वासाची जाणीव प्रत्येक सेकंदाला फक्त जाणीव ठेवायची. येणारे विचार येऊ द्यायचे, त्यांना अजिबात थांबवायचं नाही. आजूबाजूचे आवाज, मध्ये मध्ये तुमचं लक्ष श्वासाकडून विचलित होऊन या आजूबाजूच्या गोष्टींवर जाऊ शकेल. तर त्याला सहजच पुन्हा आपल्या श्वासावर घेऊन यायचंय. फोन वाजू शकेल, फोन सायलेंट करायचा राहिला असेल, दाराची बेल वाजू शकेल, तरीही वाजू दे. जस्ट ऑब्झर्व व्हॉट इज हॅपनिंग. काही प्रसंग आठवू शकतात, तर त्यांना येऊ द्यायचं, अजिबात थांबवायचं नाहीये. त्याच वेळेला जाणीव श्वासावर ठेवायची. आता सावकाश तुम्हाला तुमचा श्वास हा अगदी स्लो असा झालेला जाणवेल. असं इमॅजिन करायचंय, तुमच्या नाकाच्या समोर असलेला हवेचा एक कण किंवा हवेचा एक भाग नाकपुडीतून आत जातोय. नाकपुडीच्या दोनही वॉल्सना स्पर्श करत श्वासनलिकेमध्ये जातोय. घशाच्या ठिकाणी तो जाणवतोय. त्यातून संपूर्ण श्वासनलिकेतून आत जातोय. त्यानंतर ज्या छोट्या छोट्या नळ्या फुफ्फुसांमध्ये पोहोचल्या आहेत तिथपर्यंत तो जातोय. त्या हवेतला ऑक्सिजन शरीरामध्ये, रक्तामध्ये शोषला जातोय आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड पुन्हा त्या छोट्या छोट्या श्वासनलिकांमध्ये जातोय. फुफ्फुसामध्ये असलेल्या त्या नलिका रक्तामधून शोषलेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा श्वासनलिकेत आणून पोहोचवत आहे आणि श्वासनलिकेतून घशात येत तिथून नाकपुडीमध्ये जात कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. हे इतकं सहज, इतकं अविरतपणे जन्मापासून आजपर्यंत लाखो क्षण, लाखो करोडो क्षण हे सायकल अविरतपणे चालू आहे. आज आपण फक्त त्याची जाणीवेने त्याच्याकडे बघितलं
पुन्हा एकदा ह्या सायकलकडे आपण लक्ष देणार आहोत आणि तुमच्या लक्षात येईल की हा प्रवास, श्वासाचा, प्राणाचा प्रवास आपल्याला जाणवतोय, बघू शकतोय आपण. कदाचित माझा सांगण्याचा वेग आणि तुमच्या श्वासाचा वेग याच्यात नक्कीच फरक असू शकेल. पण तरीही तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवतात. नाकपुडीतून आत जाणारी हवा, नाकपुड्याच्या दोनही बाजूंना, नाकाच्या आतल्या बाजूला होणारा त्याचा स्पर्श, तिथून घशामध्ये येणारी हवा, तिथून श्वासनलिकेत जाणारी हवा, श्वासनलिकेच्या दोनही आतल्या बाजूंच्या पूर्ण वर्तुळाकार पृष्ठभागावर ही हवा जाणवतेय. हळूहळू खाली जाते, फुफ्फुसांपर्यंत जाते. आणि फुफ्फुसामधल्या छोट्या छोट्या असणाऱ्या नलिका त्यातला ऑक्सिजन शोषून घेतायत. तो रक्तामध्ये शोषला जातोय. रक्तातून आलेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा त्या श्वासनलिकांमध्ये शोषला जातोय. छोट्या छोट्या नलिका त्याच्यात शोषला जातोय. पुन्हा तो श्वासनलिकेत येतोय. श्वासनलिकेतून घशामध्ये येतोय. तिथून नाकात जातोय. नाकपुडीतून हा कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. संपूर्ण लक्ष या कृतीकडे आपलं आहे. जाणीव आहे श्वासाची. आता हीच जाणीव, हाच श्वास, त्यामध्ये असलेला प्राण मनानेच तुम्हाला जिकडे हवा तिकडे पोहोचवता येतो. फिजिकल श्वास हा फुफ्फुसात जात असतो, पण त्यातला प्राण आहे तो प्रत्येक पेशीपर्यंत जातो. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक पेशीला हा प्राण पोहोचवायचा आहे. जिकडे जिकडे गरज आहे तिकडे तिकडे तो स्वतःहूनच जात आहे याची जाणीव. संपूर्ण लक्ष पाठीच्या कण्यामध्ये घ्यायचंय. पाठीच्या कण्यामधून हा श्वास खालपासून वरपर्यंत अगदी फ्री फ्लो असा त्याचा चालू आहे. त्याचा जो फ्लो आहे तो अगदी फ्रीली चालू आहे. मूलाधार चक्रापासून ते मेंदूपर्यंत हा श्वास अगदी निर्भेळ असा, एकही अडथळा न येता फिरत आहे संपूर्ण पाठीच्या कण्यामध्ये. जाणीव मूलाधार चक्रावर न्यायची. ही जाणीव मूलाधार चक्र म्हणजेच पाठीच्या कण्याचं खालचं टोक इकडे असतानाच श्वासावर लक्ष असतानाच तुम्हाला काही दृश्य दिसू शकतील. काही फिजिकल सेन्सेशन्स येऊ शकतील. काही इमोशन्स येऊ शकतील. हे सगळं फक्त ऑब्झर्व करायचंय. साक्षी भाव, जेवढा आपल्याला साक्षी भाव ठेवता येईल प्रत्येक गोष्टीकडे साक्षीने बघायचं. जसं काही आपण एखादा सिनेमा बघतोय त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट
तुमच्या स्वतःच्या बाबतीत घडणारी, त्याकडे साक्षी भावाने बघायचं आहे. म्हणजेच जाणीव श्वासावर, संपूर्ण जाणीव श्वासावर असते आणि तो प्रसंग समोर घडत असतो. अशा प्रकारे आपण साक्षीभाव ठेवत असतो. तसाच साक्षीभाव ठेवून मूलाधार चक्रावर जाणीव नेल्यानंतर जे काही विचार, जे काही इमोशन्स, भावना, जे काही फिजिकल सेन्सेशन्स होतील त्याकडे साक्षी भावाने बघायचं. जे गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत, जे वातावरण आहे, जी लोक, जी माणसं आहेत, त्यांचा आपण अत्यंत मोकळ्या मनाने स्वीकार करायचा. ऍक्सेप्ट द थिंग्स ॲज दे आर. ऍक्सेप्ट युअर सेल्फ ॲज यू आर. स्वतःकडे बघताना एक साक्षी भाव. आता हळूहळू जाणीव मूलाधार चक्राकडून हृदय चक्राकडे आणायची आहे. जाणीव हृदय चक्रावर आणल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला काही प्रसंग दिसू शकतात. अश्रू देखील येऊ शकतात. इमोशन्स येऊ शकतात. हार्ट चक्र हे इमोशन्स चक्र आहे. कंपॅशन. तर जाणीव हार्ट चक्रावर आणल्यानंतर जे काही घडतंय, जे काही दिसतंय, जो काही अनुभव येतोय, जस्ट ऑब्झर्व, साक्षी भाव. जे काही विचार येतील, कदाचित काहीच होणार नाही, ते सुद्धा साक्षी भावाने बघायचं. काही दिसणार नाही, काहीच विचार नसतील, काहीच इमोशन्स नसतील, साक्षी भावाने बघायचे. जस्ट बी हिअर, बी इन दिस स्टेट. आणि आता सावकाश आपलं संपूर्ण लक्ष सहस्रार चक्रावर घेऊन जायचंय. क्राउन चक्र, जे चक्र युनिव्हर्सल एनर्जी रिसीव्ह करत असतं, ते चक्र. आपली सगळी चक्र अलाइन असतील तर युनिव्हर्सल एनर्जी या चक्रामधून आपल्या संपूर्ण शरीरात पसरत असते. तेव्हा संपूर्ण जाणीव या सहस्रार चक्रावर घेऊन जायचे. तिथेही तुम्हाला काही दृश्य दिसू शकतील किंवा नुसतंच सहस्राराच्या जागी काही जाणीव होऊ शकेल, ऊर्जेची जाणीव. काही विचार, काही दृश्य, काही इमोशन्स, काही फिजिकल सेन्सेशन्स. आपली
एनर्जी या सहस्रार चक्रामधून आपण आता युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट व्हायचंय. यू कॅन इमॅजिन की आपल्यामधून एक सिल्वर कॉर्ड निघाली आहे सहस्रार चक्रामधून, आणि ती या संपूर्ण युनिव्हर्स मध्ये जोडली गेलेली आहे. जे पॉवर हाऊस आहे युनिव्हर्सचं तिथे जोडली गेले आहे, आणि तिथून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळतीये. युनिव्हर्सल एनर्जी आपल्यामध्ये येते या सहस्रार चक्रामधून. ती सुद्धा जस्ट ऑब्झर्व करायची आहे. कदाचित वेगवेगळे रंग दिसू शकतील, आणि ही संपूर्ण ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरतीये. जस्ट रिसीव एव्हरीथिंग. जेव्हा आपण आपलं दार उघडतो तेव्हा संपूर्ण ऊर्जा आपल्यामध्ये येत असते. जस्ट वी हॅव टू अलाइन विथ इट अँड वी जस्ट हॅव टू रिसीव इट. आपल्या प्रत्येकातच असणारी जी डिव्हिनिटी आहे, ईश्वरी अंश आहे, त्याच्याशी कनेक्ट व्हायचंय. झालेलेच आहोत आपण ऑलरेडी कनेक्ट, असतोच आपण कनेक्ट. फक्त काही गोष्टी वेढलेले असल्यामुळे आपल्यालाच आपल्यातली डिव्हिनिटी दिसत नसते. जस्ट रिडिस्कवर युअर डिव्हिनिटी, आणि त्या युनिव्हर्सल एनर्जीला कनेक्ट करायचं आहे. संपूर्ण ऊर्जा शरीरात येते. ऑब्झर्व करा ती कुठे कुठे पोहोचते, आणि श्वासालाच सांगायचंय की जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे तू पोहोचव. आणि त्याला हे माहितीच आहे, जस्ट आपण सांगायचं. मनातल्या मनात हा विचार आल्यानंतर आपोआप ती ऊर्जा सगळीकडे पसरते. तुमचं शरीर प्रकाशमय झालंय असं तुम्हाला वाटेल. अगदी हलकं झाल्याची जाणीव. काही क्षण या अत्यंत सुंदर अशा स्थितीचा अनुभव घ्यायचा. जेवढं ऑब्झर्व करता येईल तेवढं ऑब्झर्व करायचं. जे नाद ऐकायला येतील ते नादही त्याच्यात मिसळू देत. जो तरंगल्याचा अनुभव येतोय तो काही क्षण घ्यायचा आहे. याच वेळेला तुम्हाला काही मेसेजेस येऊ शकतात. ते मेसेजेस कोणत्याही स्वरूपात असतील, जस्ट रिसीव देम. आत्ता त्याचं डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करायचा नाही. जस्ट रिसीव द मेसेजेस. जस्ट डाउनलोड ऑल द एनर्जी, ऑल द मेसेजेस फॉर यू. पुन्हा एकदा संपूर्ण लक्ष श्वासावर आणायचंय. आपण एक ओंकार करणार आहोत. त्यासाठी
एक दीर्घ श्वास घ्यायचा, इनहेल. ओ. भगवान बुद्धांचे आभार मानायचे. अजून काही क्षण तुम्हाला जर असं वाटत असेल, डाउनलोडिंग चालू आहे, मेसेजेस येत आहेत, सगळं कळेलच असं नाही, कळायलाच पाहिजे असं नाही. बट जस्ट इफ यू वॉन्ट टू बी देअर फॉर सम टाइम, तुम्ही या अवस्थेत राहू शकता. दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांवर हात काही वेळ ठेवून डोळ्याची उघडझाप करायची. अगदी सावकाश हालचाली करायच्या. त्यानंतर हृदय चक्राला आणि नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचे आणि सावकाश डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम.